ठीक आहे, तर आपण शब्दसिद्धी कोणतं प्रकरण पाहणार आहोत? शब्दसिद्धी. याच्यामध्ये हॅलो हॅलो, आवाज येत आहे सगळ्यांना? हॅलो, आवाज येतोय का सगळ्यांना? हो सर येतोय, पण दुसरा आवाज कुठला येतोय सर? दुसरा आवाज येतोय का अजून? हा, हा, ठीक आहे. तर शब्दसिद्धी याच्यावरती आपल्याला साधारणतः 3 तरी क्वेश्चन असतील. किती क्वेश्चन असतील? 3 क्वेश्चन असतील. तर शब्दसिद्धी म्हणजे काय आहे थोडक्यात पहा. शब्द कसा बनतो, म्हणजे शब्दाची निर्मिती कशी होते, यालाच आपण काय म्हणतो? शब्दसिद्धी म्हणतो. त्याच्यामध्ये तत्सम संस्कृत भाषेतून जशास तसे मराठी भाषेत आलेले. तत्सम शब्द म्हणजे कोणते शब्द? जे शब्द संस्कृत भाषेतून जशास तसे मराठी भाषेत आलेत आणि आपण त्याचा वापर करतोय, असे शब्द. उदाहरणार्थ बघा, कवी, मधु, गुरु, पिता, पुत्र, कन्या, वृक्ष, पुरुष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, पुष्प, जल, प्रीती, कर, ग्रंथ, पृथ्वी, भूगोल, विद्वान, विद्यवान म्हणजे विद्वानच आहे ते. त्याच्यानंतर भगवान, परंतु, यद्यपि आणि यथामती. त्याचबरोबर कर्ण, पर्ण, अरण्य, हस्त, मस्तक, कर्म, अग्नी, नदी, कमल इत्यादी. हे सगळे शब्द काय आहेत? तत्सम म्हणजे संस्कृत भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द आहेत. खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा असा प्रश्न येतो. यापैकी एक शब्द देऊन बाकीचे इतर कॅटेगरीतले शब्द दिलेले असतात. तर त्यापैकी आपल्याला ते ओळखता येणं गरजेचं आहे. आता तुमच्या पुढे गेल्यानंतर ते लक्षात येईल की तत्सम कसे ओळखायचे, तद्भव कसे ओळखायचे. बघा, तद्भव संस्कृत भाषेच्या किंवा संस्कृत शब्दाच्या मूळ रूपात बदल होऊन मराठीत आलेले शब्द. मूळ रूपात बदल होऊन. उदाहरणार्थ, म्यूट करा जरा. म्यूट करा. हा, जसेच्या तसे न येता त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? बदल केलेला आहे, असे शब्द म्हणजे तद्भव. फॉर एक्झाम्पल बघा, आता कान. वरती शब्द कुठं आहे का? कर्ण. कर्ण बघा इथं आहे. या कर्णचा काय केलेला आहे आपण? कान केलेला आहे. चाक, आग असं इथं तुम्हाला दिलेलं असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पान, विनंती, घर, पाय, बाहू, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओठ, घाम, काम इत्यादी शब्द काय आहेत? तद्भव आहेत. तर तत्सम शब्द म्हणजे कर्ण, आणि कर्णापासून आपण काय तयार केला? कान, म्हणून तो तद्भव झाला. त्याच्यानंतर पुढे आहे देशी किंवा देशज शब्द. कुठले आहेत? देशी किंवा देशज शब्द. या शब्दांना देशी, देश किंवा देशज असं म्हणतात. उदाहरणार्थ, झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजरी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकून, कंबर इत्यादी. आता हे थोडे आपल्याला लक्षातच ठेवावे लागणार आहेत, अर्थातच ते थोडे पाठ करावे लागणार आहेत. त्याच्यानंतर आहे परभाषीय शब्द. त्याच्यामध्ये 2 उपप्रकार आहेत. एक आहे परकीय किंवा विदेशी आणि स्वदेशी. आपण सुरुवातीला परकीय पाहू. परकीय भाषा कोणती आहे? इंग्रजी आहे, पोर्तुगीज आहे, फारसी आहे, अरबी आहे. हे परकीय होते. तर इंग्लिश मधले सगळे शब्द जे आहेत ते परकीय शब्द आहेत, विदेशी शब्द आहेत. ते काय तुम्हाला सहज येतील.
आता आपण लक्षात ठेवायचं आहे पोर्तुगीज, याच्यामध्ये स्पेशली बटाटा, तंबाखू, पगार, बिजागरे, कोबी, हापूस, फणस. फारशीमध्ये खाना, सामान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, सौदागर, कामगार, गुन्हेगार किंवा गार हा जो प्रत्यय आहे तो लक्षात ठेवायचा आहे. फडणवीस, हे सगळे फारशी भाषेतून आलेले आहेत. अरबी मधून अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब आणि मालक. हे व्यवस्थित लक्षात घ्या. याच्यामधून एखादा शब्द येण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर स्वदेशी भाषेतील, त्या स्क्रीनवरून नाही क्वेश्चन आला तर या स्क्रीनवरून तर 100% येणार आहे. आता बघा, स्वदेशी म्हणजे आपल्या देशातील कानडी आहे, गुजराती आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, हिंदी आहे. हिंदीचे सगळ्यांच्या लक्षात येत असतील. सोपा आहे, भाई बेटा हिंदी आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर आता बघा, कानडीमध्ये अक्का, ताई, अडकिता, भाकरी, तूप, कंची, कांबळे. त्याचबरोबर खलबत्ता, विडी, गुडी, किल्ली, गुंडी, शिकेकाई. गुजरातीमध्ये घी, दादर, शेठ, दलाल, डबा, रिकाम टेकडा. एवढे 5-6 आहेत. त्याच्यानंतर तमिळमध्ये चिल्ली पिल्ली, सार, मठ्ठा. तेलुगूमध्ये तळा, अनारसा, किडूक, मिडूक. म्हणजे यातून किंवा पहिल्या स्क्रीन मधून, या दोन्ही पैकी एका स्क्रीन मधून एक प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये येणारच आहे. तयारी कशी करायची ते तुम्ही ठरवा, किंवा लक्षात कसं ठेवायचं ते तुम्ही ठरवा. त्याच्यामध्ये मिक्स आहे, परंतु आपण त्यातून जर सोपे सोपे फिक्स करून ठेवले तर हार्ड पण हळूहळू आपल्या लक्षात येतात. आता बघा, त्याच्या पुढचा आहे सिद्ध, साधित, उपसर्ग आणि प्रत्यय. बघा आता, जा, ए, कर, बस, बोल, पी हे मूळ धातू आहेत किंवा शब्द भाषेत असतात, त्यांना सिद्ध म्हणतात. कशाला सिद्ध म्हणायचं? मूळ धातू. सिद्ध शब्द कशाला म्हणायचं? मूळ धातू. आता कर यासारख्या सिद्ध धातूपासून करू, करून, करता, करणारा, होकार, प्रतिकार यासारखे शब्द बनवतात, त्यांना साधित म्हणतात. सिद्ध समजले, मूळ आहेत. साधित म्हणजे सिद्धापासून तयार केलेले शब्द, साधित. सगळ्यांच्या लक्षात येतंय? सिद्ध शब्द म्हणजे मूळ शब्द किंवा मूळ धातू इथं दिलेला आहे. हा, म्यूट करा जरा, म्यूट करा. हा, तर सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, सिद्ध, साधित, उपसर्ग, प्रत्यय माहिती आहे आपल्याला. सिद्ध म्हणजे काय? जा, ए, कर, बस, बोल, पी यासारखे मूळ धातू. आणि समजा आता कर हा मूळ धातू आहे, यापासून एखादा शब्द तयार केला आपण, कुठला? करू, करून, करता, करणारा, होकार, प्रतिकार, तर त्याला काय म्हणायचं? साधित म्हणायचं. मूळ शब्दाच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही साधित शब्द बनवतात, त्यांना उपसर्ग म्हणतात. उदाहरणार्थ आहार, तर इथं काय आहे? आ, विहार. हे बाकीचं तुमच्या लक्षात येत असेल. आणि प्रत्यय तर सगळ्यांना माहिती आहे, शब्दाच्या पाठीमागे येणारा काय असतो? मूळ शब्दाच्या पाठीमागे येणारा जो असतो तो प्रत्यय असतो. साधित शब्दाचे प्रकार, उपसर्ग घटित. तर शब्दापूर्वी उपसर्ग लावून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात. प्रत्यय घटित, धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षर लावून काही शब्द तयार होतात, अशा अक्षरांना काय म्हणतो आपण? प्रत्यय म्हणतो. फॉर एक्झाम्पल, जन या धातूला प्रत्यय लावून जनन, जननी, जनता, जन्य यासारखे शब्द बनवतात. यात न, क, ता, नि, ये हे काय आहे? प्रत्यय होत. सोपे आहे ते, तुम्हाला येत आहे ते. उपसर्ग आणि प्रत्यय. सामासिक शब्द ते आपण पाहिलेलं आहे तिथं. सामासिक शब्द आपण समास या टॉपिक मध्ये डिटेल मध्ये पाहिलेला आहे, त्याच्यामुळे इथून ते काढलेलं आहे. सेमच आहे. पुढे आपल्याला आहे अभ्यस्त शब्द. याच्यावर पण प्रश्न येतो. अभ्यस्त, साधित शब्दाचा चौथा प्रकार म्हणजे अभ्यस्त शब्द आहे. याच्यामध्ये एकच शब्द रिपीट झालेला असतो, जसं घर घर,
हळूहळू, शेजारी पाजारी, दगड बिगड यासारख्या शब्दात एका शब्दाचा किंवा काही अक्षरांची पुनरावृत्ती किंवा द्वित त्यापासून शब्द तयार होतात. अभ्यस्त या शब्दाचा अर्थ होतो द्वित किंवा दुप्पट, पुन्हा पुन्हा येणे. त्याच्यानंतर आहे अभ्यस्त शब्दाचे 3 प्रकार आहेत. अभ्यस्त शब्दाचे 3 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. एक आहे पूर्ण अभ्यस्त. कसला अभ्यस्त? पूर्ण अभ्यस्त म्हणजे एक पूर्ण शब्द पुन्हा पुन्हा येतो. फॉर एक्झाम्पल, जे जे ते ते, लाल लाल, गेही गेही, मधून मधून, समोरा समोर, वा वा, तीळ तीळ, हाल हाल. याच्यात काय झालेलं आहे? एक पूर्ण शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे. कोणी कोणी, तुकडे तुकडे, एक एक, हळूहळू, पुढे पुढे, मागोमाग, हाय हाय. अंशाभ्यस्त बघा, अंशाभ्यस्त म्हणजे काय आहे? शेजारी पाजारी, झाडबीड, बारीक सारीक, उरला सुरला, आडवा तिडवा, अर्धा मुर्दा इत्यादी आहेत. आता बघा, पहिल्या नामाच्या अर्थाचेच नाम जोडून द्विरुक्ती होते. याच्यात काय होतं? पहिल्या नामाच्या अर्थाचेच, शेजारी पाजारी एकच शब्द आहे. झाडबीड, उदाहरणार्थ कागदपत्र, काम गाच, कापड कपडा लत्ता, बाजार हाट, साज शृंगार, बाळ बिस्तरा. त्याच्यानंतर फारसी फारसी आहे. अक्कल हुशारी, डावपेच, मागच्या वेळेस आला होता एकदा डावपेच. जुलूम जबरी, अंमलबजावणी, कागदपत्र, खर्चवेच, मेवा मिठाई, बाजार हाट इत्यादी. अभ्यस्त, अंशाभ्यस्त म्हणजे अंशता बदल. पूर्ण अभ्यस्त म्हणजे काय? पूर्णता बदल. अनुकरणवाचक माहिती आहे सगळ्यांना, एकच लक्षात ठेवायचा यातला शब्द. अनुकरणवाचक म्हणजे हे लक्षात ठेवायचं. काय? अनुकरणवाचक म्हणजे काय? ध्वनिवाचक. ध्वनिवाचक म्हणजे बडबड करणे, किरकिर, गुटगुटीत, कडकडाट, गडगडाट, फडफड, खदखदून, तुरु तुरु, चुटू चुटू, गडगड, वटवट अशा शब्दांना काय म्हणतात? अनुकरणवाचक. आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे? ध्वनिवाचक. वाक्य पृथक्करण हा आपला त्याच्यानंतरचा आणि अतिशय महत्वाचा असा पॉइंट आहे. याच्यामध्ये सुद्धा 2 मार्क्स तुम्हाला येत आहेत. वाक्य पृथक्करण. आता बघा, उद्देश आणि विधेय तुम्हाला माहित असलं पाहिजे याच्यामध्ये. तर बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो त्याला उद्देश म्हणतात, व उद्देशाविषयी जो बोलतो त्याला विधेय म्हणतात. दिलेल्या वाक्यातील उद्देश आणि विधेय विभाग तुम्हाला ओळखता येत असतील. आता पुढं, उद्देश म्हणजे सब्जेक्ट. थोडक्यात आपण जर सांगायचं म्हणलं तर उद्देश म्हणजे काय आहे? सब्जेक्ट. आणि विधेय म्हणजे वर्ब. काय आहे? वर्ब. आता बघा, वाक्याचे 2 भाग पडतात. आताच आपण पाहिलं. एक आहे उद्देश विभाग म्हणजे सब्जेक्ट विभाग, आणि एक आहे विधेय विभाग म्हणजे वर्ब विभाग किंवा क्रियापद विभाग. यांना उद्देशांग किंवा विधेयांग असं देखील म्हटलं जातं. ठीक आहे. आता पुढे वाक्याचे प्रकार. वाक्याचे प्रकार बघा, केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. ज्या वाक्यात भावनेचा उद्गार केलेला असतो त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात. बघा, वाक्यातील विधाने हे कधी होकारार्थी असतात, जसे गोविंदा अभ्यास करतो. पण काही विधानात नकार असतो, म्हणजे होकारार्थी आणि नकारार्थी. करत नाही अशा वाक्यांना नकारार्थी वाक्य म्हणतात. होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचा करणरूपी व अकरणरूपी असे वाक्य पडतं त्याचं. त्याच्यानंतर पुढचं आहे क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे खालील प्रकार पडतात. हे मगाशी पण आपण पाहिलेलं आहे. बघा, क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, मुले घरी गेली, जातात, गेली किंवा जातील, जातात, गेली, जातील. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थ म्हणतात. उदाहरणार्थ, मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी. हे आपण
मगाच्या तासाला सुद्धा पाहिलेला आहे. मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा, इच्छा आहे त्याची. मुलांनी काय वडिलांची आज्ञा पाळावी, हे त्यांचं काय आहे, कर्तव्य. ठीक आहे. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश हे 4-5 शब्दच लक्षात ठेवायचे. त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. त्याच्यानंतर रूपावरून अमुक केले असते तर तमुक झाले असते. म्हणजेच काय आहे, हा संकेत आहे, तर त्याला काय म्हणायचं, संकेतार्थ म्हणायचं. उदाहरणार्थ, पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. पुढे अजून एकदा वाक्याचे प्रकार आहेत. एका वाक्यात किती विधाने आहेत, यावरून वाक्यांचे आणखी 3 प्रकार पडतात. एक आहे, त्याच्यावर पण प्रश्न येतो तुम्हाला, केवल वाक्य. याच्यामध्ये काय असतं, एकच उद्देश एकच विधेय, म्हणजे एकच सब्जेक्ट एकच वर्ब, त्यास केवल किंवा शुद्ध वाक्य किंवा साधं वाक्य, त्यालाच काय म्हणतात, साधं वाक्य पण म्हटलं जातं. आम्ही जातो आमच्या गावा, तानाजी लढता लढता मेला. ठीक आहे. सगळ्यांच्या लक्षात येतंय का केवल वाक्य, का पुन्हा हे सांगावं लागतंय तुम्हाला, एकच उद्देश. बघा, एकच उद्देश एकच विधेय. तानाजी काय आहे इथला, काय आहे, उद्देश आहे का विधेय आहे? उद्देश. हा. तानाजी लढता लढता मेला, मेला हे काय आहे इथलं, विधेय. मी हा काय उद्देश आहे. पत्र लिहिले नाही हे विधेय आहे. एका बागेत खेळताना आमचा कुत्रा हौदात पडला किंवा पडला. पांढरे स्वच्छ दात दात शोभा देतात. त्याच्यानंतर शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. गुलमोहर कसा दिसतो ते दिलंय, मोहक दिसतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एकच आहे. आता मिश्र वाक्यामध्ये काय असणार, केवल वाक्य झालं, आता मिश्र वाक्य. एक प्रधान वाक्य म्हणजे मेन क्लॉज व एक किंवा अधिक गौण वाक्य म्हणजे सब क्लॉज. गौणत्व सूचक उभयान अवययांनी जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते त्याला मिश्र वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, जे चकाकते ते सोने नसते. जे ते त्याच्यानंतर गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे. इथं काय आहे, उभयान्वयी अव्यय. की आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा संकेत. गुरुजी म्हणाले की एकी हेच फळ स्वरूप. जे चकाकते ते सोने नसते. पुन्हा तीच, जेथे तेथे. चालेल बघा, जेथे तेथे. त्याच्यानंतर दुसरं आहे संयुक्त वाक्य. 2 किंवा अधिक केवल वाक्य प्रधानत्व बोधक उभयांनी कशाने जोडायचं आहे आपल्याला, प्रधानत्व बोधक उभयान अव्ययांनी जोडली असतात. जे एक जोड वाक्य तयार होते त्यास संयुक्त वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, मी रोज सकाळी लवकर उठतो हे एक वाक्य आहे, व तासभर शाळेचा अभ्यास करतो हे दुसरं वाक्य आहे, आणि ते एका उभयावयी अव्ययानं जोडलेलं आहे. ते उभयान्वयी अव्यय कोणता आहे, व सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो. विकल्पबोधक, मित्रांसोबत फिरायला जातो. किंवा, तर ह्यातलं हे किंवा काय आहे, प्रधानत्व सूचक आहे. त्याच्यानंतर बघा, मिश्र वाक्यात एकच वाक्य प्रधान असते, बाकीची सर्व वाक्य गौण असतात. संयुक्त वाक्यात 2 किंवा अधिक प्रधान वाक्य असतात. त्याच्यानंतर गौणत्व वाक्यांचे प्रकार, जसं नामाचे कार्य करणाऱ्याला गौण वाक्याला नामवाक्य म्हणतात. तो उत्तीर्ण झाला, फार चांगले झाले. त्याच्यानंतर विशेषण वाक्य, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. हे काय एवढं महत्वाचं नाहीये, परंतु तरीही आपण घेऊ. क्रिया विशेषण वाक्य बघा, जेव्हा घाम गाळावा तेव्हाच खायला भाकरी मिळते. कालदर्शक, तेव्हाच. जिथे तेथे स्थलदर्शक, म्हणजेच क्रिया
कुठं घडली, केव्हा घडली याबद्दल सांगत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वाक्य संश्लेषण हा एक महत्वाचा पॉइंट आहे आपला. वाक्य संश्लेषण, संश्लेषण यालाच वाक्य संकलन असं देखील म्हटलं जातं. एकमेकांशी संबंध असलेली दोन वाक्य किंवा अधिक केवळ वाक्य दिली असतात, ते एकत्र करून त्याचे एक वाक्य बनवणे यालाच वाक्य संश्लेषण म्हणजे एकत्रीकरण करायचंय आपल्याला. त्याच्यामध्ये दोन किंवा अधिक केवळ वाक्यांचे एक केवळ वाक्य बनवणे हा पहिला प्रकार आहे. बघा आता काय दिलेलं आहे. तो फरशीवरून चालत होता, त्याचा पाय घसरला, तो पडला. 3 वाक्य आहेत. मग आपण काय करणार, फरशीवरून चालत असताना पाय घसरून तो पडला. माझ्या आजीने मला एक डबा पाठवला, त्यात खाण्याचे गोड पदार्थ होते. माझ्या आजीने मला गोड खाऊचा एक डबा पाठवला. म्हणजे हे प्रॅक्टिसनच येणार आहे, काय लगे येणार नाही. त्याच्यानंतर मी चहा पितो, माझ्या वडिलांना ते आवडत नाही. म्हणजेच काय, माझे चहा पिणे माझ्या वडिलांना आवडत नाही. रवींद्रनाथ टागोर हे तर कवी होते. रवींद्रनाथांनी गीतांजली हे काव्य लिहिले. गीतांजलीचे लेखक रवींद्रनाथ टागोर हे थोर कवी होते. अर्जुनाने फिरत्या मत्स्याचा डोळ्याचा नेम धरलेला आहे. तर काय सांगितलं, बाण मारला. अर्जुनाने फिरत्या मत्स्याचा डोळ्याचा नेम धरून बाण मारला. ठीक आहे. तर हे भरपूर आहे. संयुक्त वाक्य बनवणे पहा. संयुक्त म्हणजे दोन वाक्याचं एकच करायचं आपल्याला. विजा चमकू लागल्या, पावसाला सुरुवात झाली, आणि काय जोडलेलं आहे आपण, उभयान्वयी अव्यय. आणि लोक स्तुती करोत किंवा निंदा करोत, आपण मराव्यास हरकत नाही, आपण कीर्तिरूपाने उरावे. म्हणजेच काय, मरावे परी कीर्तिरूप उरावे. उभयान्वयी अव्यय आहे तिथलं परी. त्याच्यानंतर वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून मला यावयास उशीर झाला. तर दोन वाक्य जोडत असताना आपल्याला नेमकं कोणतं उभयान्वयी अव्यय आपण वापरायला पाहिजे हे वाक्याच्या अर्थानुसार सिलेक्ट करावं लागतं. ते पण आपलं पाठ पाहिजे किंवा ते माहिती पाहिजे आपल्याला. एकाने माणसे मोजून पाहिली, ती 9च भरली. एकाने माणसे मोजून पाहिली, पण ती 9च मोजून 9च भरली. ठीक आहे. त्याच्यानंतर आम्हाला नेण्यासाठी जहाज आले, आम्ही बचावलो. आले म्हणून मिश्र वाक्य बनवणे. गुरुजी म्हणाले पृथ्वी सूर्याभोवती फिरते. गुरुजी म्हणाले की स्वरूप किंवा स्पष्टीकरण दिलेलं आहे. काय आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला, त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला होता. उभयान्वयी अव्यय आपल्याला काय वापरावं लागेल, कारण आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. योग्य उभयान्वयी अव्यय वापरता यायला पाहिजे. तर त्या ठिकाणी पण म्हणजे शब्दाच्या जातीमध्ये पण ते तुम्हाला अभ्यासाला उपयोगी येईल आणि इथं पण येईल उभयान्वयी अव्यय. त्याच्यानंतर उद्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईन. भगवान विष्णू ध्रुवाला म्हणाले की मी तुझ्यावर प्रसन्न. बघा आता अजून आहे, काय आहे, एकाच वाक्याचे केवळ मिश्र व संयुक्त वाक्यात रूपांतर पुढील प्रमाणे करतात. आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला. आता बघा ही काय आहेत, दोन वाक्य आहेत. केवळ वाक्य कसं केलेलं आहे, आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला. आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला. जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला. म्हणजे दोन वाक्य असतील तर आपल्याला केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य अशा पद्धतीने करता येणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर वाक्यार्थाला बाध न आणता रचनेत केलेले बदल म्हणजे वाक्य रूपांतर. वाक्य रूपांतर जसं जगी सर्व सुखी असा कोण आहे, म्हणजेच काय, जगात सर्व सुखी असा कोणी नाही. तुम्हाला येतं हे प्रश्नार्थक वाक्याचं विधानार्थीमध्ये रूपांतर करायला येतं. तर जगी सर्व सुखी असा कोण आहे असं जर वाक्य आलं तर आपण काय करणार आहोत, जगात सर्व सुखी असा कोणी नाही. त्याच्यानंतर अपमान केल्यास कुणाला राग येत नाही, अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. पुढे फुकट दिले तर कोण नको म्हणेल, फुकट दिले तर कोणी नको म्हणणार नाही. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू, मुळीच विसरणार नाही. कोणी कोडे माझे उकलील काय,
माझे कोडे कुणी उकलणार नाही. आपण त्यांच्याकडे जायला नको का? आपण त्यांच्याकडे अवश्य जायला हवे. मुलांच्या अभ्यासाची काळजी नको का? मुलांच्या अभ्यासाची जरूर काळजी घ्यावी किंवा घ्यायला हवी. उद्गारार्थीमध्ये केवढी उंच इमारत ही इमारत खूप उंच आहे. पुढं मागच्या एक्झामला आलं होतं, इथं पाहूया आपण आता. काल उकाडले हो काल रात्री, म्हणजे काय उकडले हो काल रात्री? काल रात्री खूपच उकडले. त्याच्यानंतर आज गाडीत कोण गर्दी, म्हणजे किती गर्दी? आज गाडीत अतोनात गर्दी. काय अक्षर आहे त्याचे, म्हणजे त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे. मला लाख रुपये मिळतील तर, म्हणजेच काय, मला लाख रुपये मिळावेत अशी तीव्र इच्छा आहे. मी राज्याचा मुख्यमंत्री असतो तर काय, मुख्यमंत्री होण्याची फार इच्छा आहे. होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे रूपांतर हे पण आहे आपणास. बघा, 500 रुपये हे देखील मोठी रक्कम आहे. म्हणजेच काय, ती ही लहान रक्कम नव्हे. मोठी रक्कम आहे म्हणजेच काय, ती लहान रक्कम नव्हे. त्याच्यानंतर ही काय वाईट कल्पना नाही. वाईट कल्पना नाही म्हणजे काय, बऱ्यापैकी चांगली आहे. हे आम्हाला सोयीचे नाही, म्हणजे हे कसं आहे, आम्हाला गैरसोयीचे आहे. कोठेही न थांबता बोलला तो, म्हणजे तो कसं बोलला, अस्खलित बोलला. त्याला इथे थांबवा, म्हणजे त्याला पुढे जाऊ देऊ नका. प्रॅक्टिस. त्याचा अर्ज फेटाळण्यात आला, म्हणजे अर्ज स्वीकारण्यात आला नाही. फेटाळण्यात आला म्हणजेच काय, ठीक आहे. पुढे जाऊ. प्रयोगांचे परस्पर रूपांतर करताना सुद्धा बघा, मांजर उंदीर पकडते, कर्तरी आहे. त्याचं कर्म कर्तरी कसं, उंदीर मांजराकडून पकडला जातो. मी चहा घेतला, कर्मणी आहे. कर्म कर्तरी माझ्याकडून चहा घेतला गेला. रामाने रावणास मारले, रावण रामाकडून मारला गेला. आता मारले हे जे क्रियापद आहे ते स्पेशली कसं आहे, बाहवे आहे. आपण मगाशी पाहिलं होतं. त्याच्यानंतर मुख्य व गौण वाक्याचे परस्पर रूपांतर. जेव्हा शाळेची घंटा झाली तेव्हा मी वर्गात जाऊन पोचलो होतो. आता बघा, जेव्हा मी वर्गात जाऊन पोचलो तेव्हा शाळेची घंटा अद्याप व्हायची होती. घड्याळात 9 वाजताच तोच नळाचे पाणी गेले. जेव्हा नळाचे पाणी गेले तेव्हा घड्याळात बरोबर 9 वाजले होते. जे चकाकते ते सोने नव्हे. जे सोने नसते ते देखील कधी कधी चकाकते. त्याच्यानंतर बघा आता, मिश्र, केवळ, संयुक्त आणि मिश्र. मला ताप आला आहे, मी शाळेत येणार नाही. केवळ वाक्य काय, मला ताप आल्यामुळे मी शाळेत येणार नाही. संयुक्त वाक्य काय आहे, 2 वाक्य फोडायचे आहेत आपल्याला फक्त. आणि म्हणून हे उभयान्वयी अव्यय ठेवायचं आहे. मला ताप आला आहे म्हणून मी शाळेत येणार नाही. त्याच्या पुढे मिश्र वाक्य काय होतं त्याचं, मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे. त्याच्यानंतर आहे शब्दांची जात बदलून वाक्यरचना करणे. बघा, श्रीमंत माणसांना गर्व असतो. श्रीमंतांना गर्व असतो, इथं हे नाम आहे, मगाशी आपण ते पाहिलेलं आहे. ठीक आहे, हे आपण पाहिलेलं आहे. पुढं अनेक शब्दाऐवजी एक शब्द. अनेक शब्दांऐवजी एक शब्द. पाहू आता काय आहे अनेक शब्दांऐवजी एक शब्द. हे पण असते आपल्याला, भरपूर वेळ आहे अजून आपल्याकडे. अनेक शब्दांऐवजी एक शब्द योजने म्हणजे काय, 15 दिवसातून भरणारी अशी आमची बैठक असते. म्हणजे कसली असते, पाक्षिक बैठक असते. कसली, 15 दिवसातून भरणारी किंवा 15 दिवसातून. काय असतं, पाक्षिक. सगळ्यांच्या लक्षात येतं हे. त्याच्यानंतर त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा तो योद्धा होता, म्हणजे अद्वितीय. निराश्रित मुलांना आश्रय देणारी अशी एक संस्था त्यांनीच काढली. म्हणजेच काय, निराश्रित मुलांना आश्रय देणारी संस्था म्हणजे काय असतं,
त्याच्यानंतर जिचा नवरा वारला आहे अशी विधवा. त्याच्यानंतर त्या बाईला आता कोणतीही इच्छा राहिली नाही, म्हणजे ती कशी आहे, निरीच्छ आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या पुस्तकाच्या छापाईत कोणत्याच प्रकारचे दोष नाहीत, म्हणजेच ते कसं आहे, निर्दोष आहे. ताजमहल खूप सुंदर आहे. इथे थोडस लक्ष द्या. वाक्य रूपांतर प्रकाराची काही महत्वाची उदाहरणे, त्याच्यातून पण येतो प्रश्न. ताजमहल खूप सुंदर आहे हे विधानार्थी वाक्य आहे, त्याचं उद्गारार्थी करायचं आहे. किती सुंदर आहे ताजमहल. त्याच्यानंतर तुझ्या भेटीने खूप आनंद झाला, विधानार्थी आहे. उद्गारार्थी काय, तुझ्या भेटीने किती आनंद झाला, उद्गार केला त्याचा. ठीक आहे. पांढरा रंग सर्वांना आवडतो. पांढरा रंग सर्वांना कोणाला आवडत नाही, म्हणजे कोणाला आवडत नाही. पांढरा रंग हे नको आहे इथं. पांढरा रंग कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतो. हे प्रश्नार्थक वाक्य. त्याच्यानंतर शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी सारे काही केले. काय केले नाही, म्हणजे सारे काही केले. त्याच्यानंतर तुझे असे खराब अक्षर पाहून डोळे मिटवावे लागतात, म्हणजे तुझे असे खराब अक्षर अगदी बघवत नाही. ठीक आहे. तर या पद्धतीनं किती सुंदर मूर्ती आहे, किती सुंदर मूर्ती आहे ही मूर्ती खूप सुंदर आहे. उदाहरणावरून आपण ते लक्षात ठेवू शकतोय. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण घेतलेलं आहे. हे जे आहे भाषेचे अलंकार, ते आपण संध्याकाळी जो आपला लेक्चर असणार आहे त्यावेळेस हे आपण घेऊया. तुर्तास आता तुम्ही जे काही आज आपण घेतलेलं आहे त्याचं रिव्हिजन करा. मी तुम्हाला नोट्स पाठवलेले आहेत. तुमच्या स्वतःच्या शॉर्ट नोट काढा, मायक्रो नोट्स काढा, परंतु यापैकी एकही मार्क जाणार नाही याची शाश्वती ठेवा. ठीक आहे. कट करू हे. हॅलो. ओके सर. हा 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 सर. बोला.